राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघाताचा बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप। बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यभरात चांगले चर्चेत आलेले आहे आणि त्यातच आता परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि याबाबत आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेला आहे। सुरेश धस यांनी म्हटलं आहे की काल रात्री 9:20 ही घटना घडली आहे आणि बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे। याचा करिश्मा बघा, रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे। परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाहीत। या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला। सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवला आणि त्यात अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात एवढा भीषण होता की त्या सरपंचाच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। अभिमन्यू क्षीरसागर हे त्यांच्या रात्री शेतातून घरी परतत होते आणि त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली। अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला आहे। हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत। सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहेत। त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी बीड।